बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव येथे तब्बल एका शतकापेक्षा अधिक वर्षाची परंपरा असलेला शांती महोत्सव कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आणि त्या अनुषंगाने स्थगित करण्यात आला असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे। त्यामुळे खामगावातील शांती भक्ती आणि शक्तीच्या उत्सवावर विरजण पडले आहे। तथापि आता शासनाच्या परवानगीकडे खामगावातील भाविकांच्या नजरा लागून आहेत। संपूर्ण देशामध्ये केवळ खामगाव आणि परिसरामध्ये शांती महोत्सव साजरा होतो। कोजागिरी पौर्णिमेपासून पुढील 11 दिवस हा महोत्सव भक्तिभावाने पार पडतो। या महोत्सवाची परिसरातील भाविकांना दरवर्षी प्रतीक्षा असते। देशाच्या कानाकोपऱ्यातील भाविक येथे शांती महोत्सवामध्ये दर्शनासाठी आपल्या परिवारासह येत असतात। मात्र यावर्षी कोरोना विषाणू संसर्गामुळे शांती महोत्सव रद्द करण्यात आल्याची माहिती मोठी देवी शांती महोत्सव कमिटीचे अध्यक्ष उत्तम उमरकर यांनी दिली। विजयादशमीला असुरांचा संहार करून देवी परत आल्यानंतर देवीचा चेहरा क्रोधित असल्याने लाल झालेला असतो। त्यामुळे देवीचा चेहरा लाल रंगाचा करण्यात येतो। तसेच देवीला शांत करण्याकरिता पूजा अर्चना आणि आराधना केली जाते। त्या उत्सवाला शांती उत्सव असे म्हटले जाते। जगदंबा उत्सव मोठी देवी उत्सव केवळ खामगावातच साजरा होत असल्याने या उत्सवाला वेगळे महत्त्व असून एक वेगळीच परंपरा हा उत्सव राखून आहे। श्री जगदंबा सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने शहरातील जलालपुरा भागामध्ये अनेक वर्षापासून तर खामगाव शहरामध्ये 1908 पासून हा साजरा होणारा जगदंबा मातेचा उत्सव खामगाव शहर आणि परिसरातील खेड्यापाड्यांमध्ये ठिकठिकाणी उत्साहाने साजरा करण्याची प्रथा आता सुरू झालेली आहे। आंध्र प्रदेशामध्ये निजामाबाद जिल्ह्यात बोधन नावाचं एक गाव आहे। महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्याच्या सीमेनंतर आंध्र प्रदेशच्या सीमेस प्रारंभ होतो। सीमेपासून काही अंतरावर हरिद्रा नदी वाहते। या नदीच्या काठी मातेचे पूर्वी स्थान होते। कालांतराने ते बोधन गावच्या मध्यभागी मातेचे जागृत स्थान स्थायिक झाले। तेथूनच ही देवी खामगावामध्ये आली। कैलासवासी कैरण्णा आनंदे हे लोहगाव येथील रहिवासी होते। बिड्यांच्या व्यवसायाकरिता लागणाऱ्या पानांच्या व्यवहाराकरिता बोधन येथे त्यांचे नेहमी येणे जाणे राहायचे। त्यामुळे ते बोधनच्या मातेचे भक्त झाले। लोहगाव येथे मातेच्या मूर्तीची स्थापना करून ते दरवर्षी उत्सव साजरा करत। कालांतराने त्यांनी खामगाव शहरात येऊन व्यवसाय सुरू केला। त्यानंतर खामगावामध्ये त्यांनी आपल्या स्वतःच्या बिडी कारखान्यातील सर्व जाती धर्मांच्या कामगारांच्या साहाय्याने हा उत्सव सुरू केला। हीच प्रथा पुढे सुरू आहे। नवरात्रोत्सवाला काही विशिष्ट अटींवर परवानगी नाकारण्यात आल्यानंतर खामगाव येथील मोठी देवी शांती महोत्सव मंडळानेही मोठी देवीचा महोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे। या संदर्भामध्ये मंडळाचे अध्यक्ष उत्तम उमरकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे शांती महोत्सव रद्द झाल्याचे स्पष्ट केले। मात्र या महोत्सवाला कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच 30 तारखेपर्यंतचा अवधी आहे। त्यामुळे शासनाच्या परवानगीची भाविकांना प्रतीक्षा असून 30 तारखेपर्यंत महोत्सवाला परवानगी मिळेल अशी सुद्धा अनेक भाविकांना आशा आहे। विदर्भ न्यूजकरिता खामगाव येथून वरिष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारूक यांचा हा वृत्तांत।